तर ही आहे मावशी, नाव सांग. अच्छा, जी आता पानगौरी आणली आपण हा, त्यासाठी कालपासून काय काय केलं, म्हणजे काय काय जमवावं लागलं ते? डांबे, हा अजून डांबे आणि काय डांबे म्हणजे कोणकोणते आहेत ते? तिरडा, हा सोनतळ, हा आगाडा, हा हळदीचं डांब, हा भाजीचं डांब, हा असे 5. मग हे काय करतात म्हणजे? आणायचे आपल्या तुळशी. नमस्कार मंडळी, मी ओंकार सावंत स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज घरोघरी गणपती विराजमान आजचा 3रा दिवस आहे. तर आजच्या दिवशी जो हे असतात म्हणजे गौरी आव्हान, तर आजच्या दिवशी या गौरी घरी आणल्या जातात आणि उद्या दुसऱ्या दिवशी त्या पूजल्या वगैरे जातात, म्हणजे साडी वगैरे नेसण्याचा सर्व कार्यक्रम असतो. तर आजच्या दिवशी हा गौरी आव्हानचा आपण जो प्रोग्राम असतो ना तो आपण बघणार आहोत. तर त्याआधी पाण्याची खूप टंचाई झाली आहे, त्यामुळे पाण्याची जी लाईट असते ना ती ट्रिप झाल्यामुळे इथून सर्व हे सोय करतायत. पाईप वगैरे घेऊन जावं लागतं वरती. तर त्याच्यानंतर आपण तितवलीमध्ये जाणार आहोत, तिकडे व्हिडिओ अपलोड करायसाठी जाणार आहोत, कारण तिकडे नेटवर्कचा खूप इश्यू आहे. ते सर्व झाल्यानंतर जो आपण जो गौरी आव्हान असतं ना, म्हणजे पानगौरी बोलतात त्याला, तर ते आणणार आहोत. तर हे सर्व आज या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आपण आता चाललोय तितवलीला. पाऊस थांबलाय, म्हणजे सरीवरती येतोय पाऊस. छत्री वगैरे काही घेतली नाही, तर लगेच येऊ. जास्त टाइम थांबायचं नाही आपल्याला तिकडे. चला. पाठी चिकन उडतंय वाटतं माझ्या पायावर. ही मंडळी आपली शाळा होती जेव्हा लहान होतो ना, बालवाडी पासून ते 4थी पर्यंत इकडेच होतो. आता शाळा बंद आहे, कारण काय शाळेची पटसंख्या तेवढी नाही, त्यामुळे डायरेक्ट जी मेन शाळा आहे केंद्र शाळा आपल्या कॅन्टीन वरती, तिकडेच मुलं जातात. ही आहे गांगूची राय आणि या साईडला वरती वाडी आहे. इथून जो आता आपला डांबरीकरण रोड चालू होतो, हा या रायमध्येच आहे गांगूचं मंदिर, त्यामुळे या रायला गांगूची राय बोलली जाते. तर गांगूचं दर्शन घेऊया लांबूनच आणि आपण पाऊस सुरुवात झाली आहे, पावसाला सुरुवात झाली आहे. आता भिजायला होईल का नाही? ही आहे गवळवाडी. पानगौरी आणण्यासाठी तितवलीमध्ये गेलेलो ब्लॉग अपलोड करायसाठी, पण नाही झाले. नेटवर्क एवढं स्ट्रॉंग नव्हतं, त्यामुळे ते अर्धवटच राहिले. तर बघू आता परत कधी होतील तेव्हा. ट्राय तर करतोय पण होत नाहीत अपलोड, इकडे नेटवर्क इश्यू आहे. तर हे आता व्हाळावरती आल्यात. काही लोक विहिरीवरून पण गौरी पानगौरी घरी घेऊन जातात, काही लोक व्हाळावरून येतात. तर आमच्या इकडे व्हाळावरून घेऊन जातात. तर हे सर्व इकडे साफ करून घेतील, काय ते आपण बघू, यांना विचारू. पण सरळ दिसत आहोत हे टाळे मोडून टाक, पाठी मोड ह्या दे इकडे शेण दे आणि हे जरा ताट धर, जरा ताट टाकून धरून सांडू नको जरा. तिकडे सारवून घेतलं जात आहे. मागच्या वेळी पण आपण आलेलो, त्याला परत आलोय. सारवून घेतलं, आता रांगोळी काढत आहे. तू माझी छत्री घे बरोबर. पाऊस आलाय. हे काय ते आपण नंतर विचारू, पहिला हे सर्व यांचं ते आहे ते होऊ द्या, नंतर यांना विचारूया आपण. परी गेल्या वेळी आंघोळ केलं, आंघोळ कर. हे जे आता ठेवलंय ना 5 रोपं आहेत, 5 रोपं घेऊन आले. कोणती कोणती ते त्यांना नंतर विचारूया.
5 रोपं घेतली आहेत. परत शेण घेऊन आले आहेत. अगरबत्ती आहे. सर्वांची पूजा करतील. पुरी भिजली. नैवेद्य दाखवला जातो गुळाचा. थोडक्यात सांगायचं झालं ना तर हे 5 जे हे घेऊन आलेत ना झाडांची रोपं त्यांच्याकडे पूजा केली जाते आणि हेच परत घरी घेऊन जातात. नको वाजू. हॅलो घे तू पण माझं घे जरा नाही माझं माका घे कुठं इकडे असेल. पाऊस आलाय परत धर. अरे आलो आणि सारवण केलं तेवढं तुम्ही आला. हा इकडे तर ही आहे मावशी. नाव सांग. कविता दत्तराम लोटन. अच्छा. जे आता पानगौरी आणली आपण हा त्यासाठी कालपासून काय काय केलं म्हणजे काय काय जमावं लागलं ते. काय ही डांबे. हा अजून डांबे आणि काय डांबे म्हणजे कोणकोणते आहेत ते. तिरडा. हा सोनतळ. हा आगाडा. हा हळदीचं डांब. हा भाजीचं डांब. हा असे 5. मग हे काय करतात म्हणजे आणायचे आपल्या तुळशीजवळ ठेवायचे. हा पहिले काल रात्री. हा आज सकाळी हा तुळशीजवळ ठेवून नंतर आणायचे सगळे आपण हळदी कुंकू हा गूळ नैवेद्य सगळं घेऊन यायचा हा आणि हे करायचं ती घेऊन यायची वाळावरती. हा वाळावरती. आणि नंतर हे करायचं त्याची पूजन करायचं सगळ्यांनी बायकांनी. हा आणि ती तोंडात पाणी घेऊन हा न बोलता घरी घेऊन घरी जायचं. आणि घरी कुठे ठेवायचे. घरी गणपतीच्या बाजूला. गणपतीच्या बाजूला. हा मग त्याच्यानंतर झालं गौरी आपलं काय पानगौरी झाल्या. हा विसर नंतर दुसऱ्या दिवशी हे करायचं गौरी हा साडी नेसवायची वगैरे. हा तर विहिरीवरनं पण आणतात ना. विहिरीवरनं पण आणतात हा पण त्या कशा विहिरीवर ना आपण इकडची परंपरा झालेली आहे ना त्यामुळे आम्ही इकडसूनच आणतो. अच्छा. मग आता सर्व ही पूजा वगैरे झाली आहे. नैवेद्य वगैरे दाखवलाय सर्व झालं. आता याच्या पुढचं याच्या पुढे आता आपली तोंडात पाणी घेणार आणि ते 5 काहीतरी 5 दगड घेणार. हा ते 7 दगड आणि तोंडात पाणी घेणार. हा. आणि ते सगळे आपण आणलेले डांबे असतात ना हा ते सगळे भरून घरी घेऊन जाणार. घरी घेऊन जाणार. न बोलता बोलायचं नाही की सरळ हे करायचं नाही आणि ते घेऊन जायचं आपण. मग आमच्या इकडे गौरीचं म्हणजे गौरी प्राण प्रतिष्ठापना होत नाही तर का होत नाही म्हणजे आम्ही आता विचारलं तर बोलतो की वाघ वगैरे घेऊन गेला असं आम्हाला सांगितलं होतं. त्यामुळे काय होतं आपण जाताना पाय घसरला काय झालं तर ते अपशकुन समजतात. म्हणून ते वाघांनी कुठे पडली तर पडली तर ती वाघांनी नाही तर असं काहीतरी सांगून गुरुची परंपरा. त्यामुळे आमच्याकडे गौरी येते. अच्छा अच्छा ठीक आहे. तर अशी आपण माहिती घेतली आहे
आता हे लोक सर्व पूजा वगैरे झाली आहे, आता तोंडात पाणी वगैरे घेतील आणि जातील. तर म्हणजे हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.